बाबा भोले बाबा, भोले बाबा ओ भोले बाबा। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान शिवशंकराच्या वाङ्मयीन प्रतिमूर्ती शिव महापुराण या ग्रंथाची कथा आपण पाहत आहोत। या कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांना माझा या व्यासमंचावरून त्रिवार प्रणाम। कथेच्या 6व्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत। केकजळगाव नावाच्या या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, भीमसिंह महाराज आदी थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आदी सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये केकजळगावचा सप्ताह संपन्न होतो आहे। सप्ताह म्हणण्यापेक्षा ही दिवाळी आपल्या गावची आहे की नाही? दिवाळी, दिवाळीला जसा आपण घराघरात आनंद व्यक्त करतो तसा हा भगवान बाबांनी आपल्याला दिलेला हा प्रसाद आहे। म्हणून उत्सव म्हणजे गावची दिवाळी असते। केवढा आनंद आहे महाराज। ज्ञानदान आहे, अन्नदान आहे। ज्याला जी सेवा वाटेल तो ती सेवा इथे करतोय। कुणी चटई आथरत असेल, कुणी पात्र उचलत असेल, कोण इथे झाडून घेत असेल, तर कोण या मंडपात रांगोळी काढत असेल। कोणी मागे राहत नाही। प्रत्येक आमची माऊली असेल, प्रत्येक लहान मुलांपासून सेवा चालू आहे। कोण देणगी स्वरूपात मदत करत असेल, कोण अन्नदान स्वरूपात मदत करत असेल। प्रत्येकाला वाटतं हा उत्सव माझा आहे। बाबांनी ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलंय, माझी सेवा इथे झाली पाहिजे। आणि म्हणून आपण प्रत्येक जण यामध्ये सक्रिय होऊन अतिशय मोठा आनंद घेत आहोत। सर्व मंडळी बाबांची उपासक आहेत, बाबांवर प्रेम करणारी आहेत, म्हणून आपण इथे सेवा करतो। कुणी मागे राहू नका। हे कार्य संतांचं आहे। सत्कर्म हा आपण करावा। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे। ते तो कसा दान करतोय तसं आपणही करावं। कारण दान करणं हा धर्म आहे। दान धर्मान राजधर्मान, दान करणं हा धर्म आहे। आपल्याकडे जायकवाडीला धरण आहे ना? धरण, लक्ष माझ्याकडे द्या। धरणाला भिंत बांधतात, जळगावकर भिंत बांधतात। कशाला? पाणी अडवायला। पाणी अडवायला भिंत बांधतात। आणि त्याला छोटे छोटे दरवाजे पण ठेवतात। दरवाजे कशाला ठेवतात? पाणी सोडायला। मग पाणी सोडायला जर दरवाजे ठेवले तर मग भिंत कशाला अडवायला बांधली? पाणी सोडायला दरवाजे आहेत पण अडवायला भिंत आहे। याचा अर्थ काय? धरण जर फुल भरलं, धरण जर फुल भरलं तर ते छोटे छोटे दरवाजे उघडायचे आणि त्याच्यातून पाणी सोडून द्यायचं। नाही कळलं अजून? आपल्या घरात सुद्धा, आपल्या संसारात सुद्धा जे काही येतं ते आपल्याला बाबांच्या, भाऊंच्या कृपेने येत असतं। आणि म्हणून आपण आपल्या संपत्ती रूपी धरणाला दान रूपी छोटा दरवाजा ठेवला पाहिजे।
गावातला सप्ताह आला, सत्कर्म करा. देव, देश, धर्म आणि समाज याकरिता आपण काहीतरी केलं पाहिजे. दानरूपी दरवाजा आपला चालू ठेवा. जर आपण दानरूपी छोटासा दरवाजा नाही ठेवला तर धरण फुटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण या सत्कर्मासाठी सतत तत्पर असलो पाहिजे. मला सदाशिव भाऊंनी सांगितलं, आज सकाळी ज्यांनी नाश्त्याची पंगत दिली ते मुस्लिम बांधव शेख परिवाराकडून. भाऊ बरोबर ना? शेख परिवाराकडून आज या ठिकाणी आपल्याला अन्नदान, सकाळच्या नाश्त्याची पंगत झाली. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. हिंदू धर्मातील लोक तर देवा करता देतातच, पण आज मुस्लिम बांधव सुद्धा कुठेही कमी नाही आहेत. त्यांनी सुद्धा या उत्सवाला भरभरून मदत करायची ठरवली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्यात सक्रिय होऊन आपण बाबांच्या या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. बाबांचा कृपा कटाक्ष सतत या उत्सवावर आहे, या धर्ममंडपावर आहे. काल डोणगावला शास्त्री बाबा आले होते. कार्यकर्ते मंडळी आमची गेली. बाबांनी विचारलं, कसं काय चाललाय उत्सव? भाऊंनी सांगितलं, चांगला चाललाय. काही अडचण असेल तर मला सांगा. संतांची कृपा आहे. आणि म्हणून या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी होऊन याचा आनंद घेत राहावा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया अपनाए उसे इंसान कहते हैं. पराया अपनाए उसे इंसान कहते हैं. जय हो. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. जो गिर कर फिर संभलाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपना
उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं। किसी के काम में जो आए उसे इंसान कहते हैं। स्वतःसाठी सगळी लोक जगतात, पण इतरांसाठी, सत्कर्मासाठी, देव देश धर्मासाठी जी लोक जगतात त्या लोकांचा विचार केला जातो. आणि म्हणून अनेक बांधव या उत्सवामध्ये सहभागी होऊन सक्रिय होऊन सत्कर्म करतात. मला आत्ता पालवे बाबांनी सांगितलं, शेख निजाम भाई आणि शेख रहमान यांनी सुद्धा भगवान बाबांसाठी 11,000 रुपये देणगी दिली. त्यांच्यासाठी छान टाळी वाजवा. जो खुद भी नहीं खाता औरों को नहीं खिलाता उसे मक्खी चूस कहते हैं. जो खुद खाता है लेकिन औरों को नहीं खिलाता उसे कंजूस कहते हैं. जो खुद भी खाता है औरों को भी खिलाता है उसे उदार कहते हैं. लेकिन जो खुद भूखा रहकर औरों को ही खिलाता है उसे संत भगवान बाबा कहते हैं. स्वतःचा विचार न करता केवळ जगत हिताकरिता, जगत कल्याणाकरिता अविरत ज्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास केलाय असे हे संत महापुरुष आणि त्यांच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे. पृथ्वीलोकात बाबांचा उत्सव होतो नवलने. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठात सुद्धा बाबांचा उत्सव होतो. अशा या महापुरुषाला आपण वंदन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. कथेच्या 6व्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. क्रमशः आपण शिव महापुराणाचं महात्म्य, विद्येश्वर संहिता, रुद्र संहितेचं चिंतन करत असताना याच्यामध्ये 5 खंड आहेत. सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड. त्यानंतर रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता अशा प्रकारचं हे चिंतन सत्र आपलं चालू आहे. भगवान श्री गणपती बाप्पांचा कालचा प्रसंग आपण पाहून कथेला विराम केलेला आहे. जगत पितरम शंभू जगतो मातरम शिवा तत्पुत्रश्च गणाधीशं नत्वे तद्वर्णयामहे. भगवान श्री गणपती बाप्पांना परम वंदन या ठिकाणी आपण करतो आहोत. जगाला निर्माण करणाऱ्या भगवान शिवशंकरांना आम्ही त्रिवार वंदन करतो. थोडा आवाज कानावर आदळतो, करण्याचं कमी करा, थोडंसं आतला वाढवा, वरचं कमी करा. भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेला गणपती बाप्पांनी प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भगवान श्री गणपती बाप्पांना प्राप्त झालं. रिद्धी सिद्धी सहित
भगवान श्री गणपती बाप्पांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. सर्व देवादिकांनी गणपती बाप्पांचा जय जयकार केला. इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादी ऋषी मुनी भगवान श्री गणपती बाप्पांच्या समोर गेले आणि प्रत्येक कर्मात प्रत्येक सत्कर्मात गणपती बाप्पांच्या पूजेचा आग्रमान त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी गणेशाला दिला. आणि म्हणून आपण कोणतंही कर्म करायला घेतलं की अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणा म्हणा सिंदुराची हो सिंदुराची कंठे फुरकी कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठिशे तुराची कंठी झळके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. रत्न खचित हार तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जैत मुकुट शोभतो बरा झुलझुलती लनफुरणी चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सुंदर वक्रतुंड त्रिनयना दाश्रमाचा वटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सर्वर गजवदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती. सर्व गणेशाची आरती केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न आहेत. कार्तिकेय स्वामींचं आगमन झालं. पृथ्वी प्रदक्षिणा करता गेलेले कार्तिकेय अर्ध्या रस्त्यात नारदांनी त्यांची भेट घेतली आणि सांगितलं, स्वामी कुठून आलात? म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा करत आलो. कशासाठी? सांगितलं मायबापांनी सांगितलं होतं जो पृथ्वी प्रदक्षिणा करून अगोदर येईल त्याचं लग्न अगोदर करून देणार आहे. नारदजी म्हटले तुमच्या माता पित्यांनी तुम्हाला येईपर्यंतच गणपती बाप्पांचं लग्न करून दिलंय. कार्तिकेयला राग आला. भोलेनाथांनी आणि पार्वती मातेनी मला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्याच्या अगोदर गणपती बाप्पांचा विवाह का करून दिला? आणि म्हणून क्रौंच पर्वतावर रागा रागा त्या ठिकाणी कार्तिकेय स्वामी गेले. पार्वती माता सांगते वाळा जाऊ नको. नाही म्हटले तुम्ही माझ्या अगोदर गणेशाचं लग्न करून दिलं. प्रेमाचंच भांडण होतं, निघून गेले. आणि कार्तिकेय स्वामी त्या ठिकाणी त्या पर्वतावर जाऊन राहतात. एक एक दिव्य लीला भगवान शिवशंकराच्या आपण पाहत आहोत. कार्तिकेयच्या हातून ज्या तारकासुराचा वध केला त्या तारकासुराचे 3 मुलं होते. त्यांना त्रिपुरासुर म्हणतात. तिघही अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचे आहेत. तिघही राक्षस आहेत. आणि राक्षस म्हटल्यावर काय अकराळ विक्राळच असतात महाराज. राक्षसाचं दिसणं अत्यंत अकराळ विक्राळ. त्याचं खाणं चांगलं नाही, त्याचं पाहणं चांगलं नाही, त्याचं वागणं चांगलं नाही, त्याचं बोलणं चांगलं नाही.
आणि हे 3 राक्षस आहेत त्रिपुरासूर. म्हणून पुराणांनी सुद्धा सांगताना राक्षसांबद्दल अत्यंत नकारात्मकता दर्शवली. म्हणून पिक्चरवाले सुद्धा राक्षस दाखवताना असा खतरनाक दाखवतात, है की नाही? अमरीश पुरी जेवढा खतरनाक दाखवतात तेवढा दुसरा दाखवतात का? हा, खतरनाक दाखवतात बरं का भाऊ. मी 5वीला होतो तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला एक मालिका लागायची, शक्तिमान शक्तिमान शक्तिमान, शक्ती 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 दे, शक्तिमान मालिका लागली. आता ते ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती, आता ज्याला माहित नाही त्याला काय कळणार. शक्तिमान मालिका लागली. बरं, ती शक्तिमान मालिका इतके दिवस झाले संपून, पण अजून मेळ लागला नाही गंगाधर शक्तिमान होता म्हणून. आणि त्या शक्तिमान मालिकेत एक खलनायक होता, सम्राट किल्विश. त्याचा डायलॉग सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे कळेल तुम्हाला. तो असा हात करायचा, दिसायला अत्यंत कुरूप होता. अंधेरा कायम रहेगा. हा, पॉइंट टू बी नोटेड. अंधेरा कायम रहेगा म्हणजे काय? या जगात अंधार कायम राहिला पाहिजे. म्हणजे कोणाचं चांगलं नाहीच झालं पाहिजे, कायम अंधार राहिला पाहिजे. ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आपले दोष आपल्याला जगात चांगलं पाहू देत नाहीत. ही राक्षस प्रवृत्ती आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या ठिकाणी ही राक्षस प्रवृत्ती वाढवली ती लोक समाजातून बाद झाली महाराज, कोण विचारत नाही. पण ज्या ज्या लोकांनी आपल्या ठिकाणी दैवी संपत्ती धारण केली ती लोक आज आपल्या मागे जे फोटो लागलेत ना, भगवान बाबांचे, वामन भाऊंचे, भीमसिंह बाबांचे, ही दैवी संपत्ती जतन केलेली त्यांनी, दैवी संपत्ती. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेषु लुलुप्त्वम मार्दवम विरचापलम, तेज क्षमा धृति शौच मद्रोहनातिमानिता, भवन्ति संपदम दैवीमभिजातस्य भारत. हे श्रीमद भगवद्गीतेने 16व्या अध्यायात दैवी संपत्ती सांगितलेली आहे. आणि ही दैवी संपत्ती ज्याला ज्याला धारण करता आली ती लोक देव झालीत महाराज. नाही तर काय आपल्यासारखेच होते ना, हात पाय डोळे कान नाक त्वचा आपल्यासारखेच होते. पण आज लाखो समाज त्यांची पूजा करतो. याच्या विरुद्ध काही लोकांनी आपल्या ठिकाणी आसुरी प्रवृत्ती वाढवली. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च, अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. ज्यांनी दंभ वाढवला, क्रोध वाढवला, काम वाढवला ती लोक आपल्यातूनच राक्षस झाली महाराज. रावणाची पूजा करतं का कोणी? नाही करत. हिरण्यकश्यपूची पूजा करतं कोणी? रावणाचं मंदिर बांधायचं धाडस नाही करत कुणी, हिरण्यकश्यपूचं मंदिर बांधत नाही कुणी. असं काही कायद्याने बंधन थोडंच आहे आपल्याला का रावणाचं मंदिर बांधू नका म्हणून, पण नाही बांधत का? सगळ्यांना माहिती आहे रावण हा अवगुणाचा पुतळा आहे. रावण हा पापाचा पुतळा आहे. रावणाच्या सोबत अनेक लोक असतील पण त्यांचंही म्हणणं आहे का रावण चुकीचा आहे. काय पिणाराच पिणाऱ्याला सांगत असतो, अहो आम्ही पण पितो पण घराच्या आत पितो, आमचा अजिबात कोणाला त्रास नाही.
दुष्कर्म दुष्प्रवृत्ती माणसाच्या विनाशालाच कारणीभूत ठरते आणि म्हणून आसुरी संपत्ती वाढून या जगात आजपर्यंत कुणीही पूजनीय झालेला नाहीये, कुणी पूजनीय झालेला नाही. त्या तारकासुराची ही 3 मुलं आहेत, अत्यंत अकराळ विकराळ आहेत आणि त्यांनी घनघोर अशी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून काही वर मागून घेतलेत. त्यांनी सांगितलं, आम्ही 3 भाऊ आहोत आणि आमच्या तिघांचे 3 नगर असले पाहिजे. आमच्या 3 भावांचे 3 नगर अपेक्षित आहेत. स्वर्ग, पाताळ आणि आकाश या 3 ठिकाणी या 3 भावांनी 3 लोक बांधलेले आहेत आणि संपूर्ण सृष्टीत पृथ्वीवर हाहाकार त्यांनी उडवलेला आहे. मै नावाच्या दैत्याकडून मायावी अशी हे 3 लोक बांधून घेतले त्यांनी. मै नावाच्या दैत्याने मायावी नगर तयार केलेली आहे. तो दुर्योधन गेला होता एकदा मै नगरी बघायला. त्या दुर्योधनाने मै नगरी बघण्याकरता तो गेला. त्या मै नावाच्या दैत्याने ती नगरी अशी बनवली होती, लक्ष द्या, दिसताना पाणी दिसायचं पण ती जमीन असायची आणि जिथं जमीन होती तिथं पाणी दिसायचं. आणि दुर्योधन ती नगरी पाहण्याकरता गेला. त्याला पाणी दिसलं, त्याला जमीन दिसली, पण जिथं जमीन आहे तिथं पाणी आहे, जिथं पाणी दिसतंय तिथं जमीन आहे त्याच्या लक्षातच नाही. दुर्योधन गेला, पुढे जमीन दिसली, पाय टाकायचा तेवढ्यात एक दासी तिथं आली आणि तिने सांगितलं, म्हणली महाराज तुम्ही थोडंसं धोतर वर धरा, म्हटली तिथं पाणी आहे. आता तो दुर्योधनच होता, राजकारणी गडी येतो, त्याचा एवढ्या लवकर विश्वास नाही बसणार. त्याने सांगितलं मला इथं सरळ सरळ जमीन दिसते आणि तुम्ही म्हणता इथं पाणी आहे. त्या दासीने सांगितलं महाराज ही मै नगरी आहे, आपण माझ्यावर विश्वास ठेवा, हे जे दिसतंय ही जमीन नाहीये, पाणी आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. बोला, भजन करा. नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय.
बोला बोला शिवाय ओम नमः 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 पार्वती पते नमः शिवाय हर 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 महादेव ओम नमः शिवाय थोडं विक्षेप करू नका, लेकरं थोडेसे सांभाळा. तो मै नगरी पाहण्याकरता दुर्योधन गेला. त्याला पाणी दिसलं, त्याने धोतर वर धरलं. तेवढ्यात ती दासी तिथं आली. तिने सांगितलं, महाराज ही जमीन आहे. त्याचा विश्वास बसला नाही. त्याने पाऊल टाकल्यावर त्याला लक्षात आलं की ही खरोखर जमीन होती. थोडंसं पुढं गेला, आता जमीन दिसली. दासी म्हणली, महाराज आता धोतर वर धरा, ती दिसते जमीन पण ते पाणी आहे. त्याने सांगितलं, मला इथं धड दिसतं, इथं ही जमीन आहे. तिने सांगितलं, नाही पण ते पाणी आहे. त्याने विश्वास नाही ठेवला आणि पाऊल टाकायला गेला. जसा दुर्योधनाने पाय टाकला तसा त्या पाण्यात दुर्योधन पडला. गाडीहून पडलेला माणूस लागलंय किती हे बघत नाही. मला कुणी बघितलंय का हे पाहतो. दुर्योधनाने पडल्याबरोबर बघितलं, मला कुणी बघितलंय का. आणि तेवढ्यात द्रौपदी माता वर होती आणि द्रौपदी हसली. आणि द्रौपदी नुसती हसली नाही तर द्रौपदी म्हणाली, शेवटी आंधळ्याची पोरं आंधळी जन्मली. आणि तिच्या या बोलण्याचा परिणाम सगळं महाभारत आपण बघितलं. असं जे मायावी नगर जे बनवलेलं आहे तो मै नावाचा हा दैत्य आहे. आणि त्या मै दैत्याकडून हे 3 लोक 3 नगर बनवून घेतले. आणि हे 3 दैत्य तिथं राहत आहेत. संपूर्ण पृथ्वीवर त्या ठिकाणी अधर्म त्यांनी माजवलेला आहे. सगळ्या देवादिकांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. सांगितलं, प्रभू असे असे 3 दैत्य आहेत, संपूर्ण जगाला त्रस्त करतायत. भगवान विष्णू आले आणि विष्णू परमात्म्याने सांगितलं, पण या त्रिपुरासूर नावाच्या या 3 दैत्यांना मारण्याकरता साक्षात भगवान भोलेनाथाला आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून सगळ्या देवादिकांनी भगवान शिवशंकराची प्रार्थना केली. भगवान भोलेनाथांनी सांगितलं, त्रिपुरासूर दैत्य जे आहेत ते माझीच तपश्चर्या करतात आणि माझ्याच उपासनेच्या जोरावर ते फार मोठे झालेत. अगोदर त्यांच्याकडून अधर्म करून घ्या, त्यांना अधर्म शास्त्र शिकवा. देवादिकांनी त्या त्रिपुरासुरांकडून अत्यंत मोठा अधर्म करून घेतला. त्यांना अधर्माची शास्त्र विद्या शिकवली. त्यांना सांगितलं, अरे हे तप करणं, व्रतवैकल्य करणं वगैरे हे काय करत बसलात. शरीर एकदाच मिळतं. एकदाच मिळणाऱ्या या शरीराकरता खा प्या आयुष करा मरा, हे जे तत्वज्ञान आहे ना आत्ताचं, हे त्या काळातल्या त्या त्रिपुरासुरांना सांगितलं गेलं. मानवी शरीर हे एकदाच मिळतं. आणि म्हणून स्वैराचाराने जगावं, पुन्हा पुन्हा जन्म नाही, असं स्वैराचारी प्रवृत्तीने त्या ठिकाणी ही त्रिपुरासूर जगतायत. आणि मग भोलेनाथांनी त्यांच्याकडून अत्यंत मोठं अधर्म कृत्य करून घेतल्यानंतर सगळ्या देवादिकांना सांगितलं, आता त्यांना मारण्याची वेळ आली आहे. विश्वकर्म्याकडून एक मोठा पृथ्वीचा रथ बनवलेला आहे. चंद्र आणि सूर्याची 2 चाक आहेत त्या रथाला. सगळ्या देवादिकांनी मदत करायचं ठरवलं. आणि भगवान भोलेनाथ पहिल्यांदा रथावर आरूढ होऊन त्या मै त्रिपुरासूर नावाच्या 3 दैत्यांना मारण्याकरता दाखल झाले. युद्धाला प्रारंभ झाला. अत्यंत घणाघाती असं युद्ध चालू झालं. पण जोपर्यंत भगवान शंकराच्या समोर एका बाणात ते 3 दैत्य येत नाही तोपर्यंत त्यांना मरण नव्हतं. पहिल्यांदा भोलेनाथांनी त्यांच्या 3 नगरावर बाण सोडला आणि पहिल्या बाणात त्याची 3 नगरं उद्ध्वस्त केली. आणि भोलेनाथाच्या टप्प्यात ते 3 दैत्य आले. मायावी असल्यामुळे कधी दिसायचे, कधी अदृश्य व्हायचे, कधी दृश्य तर कधी अदृश्य. भोलेनाथांनी त्या त्रिपुरासुरांना एका टप्प्यात घेतला आणि आपला बाण मारला. तेव्हा ते 3ही दैत्य भगवान भोलेनाथाच्या बाणाने धारातीर्थी पडले.
आणि जेव्हा त्रिपुरासुरांचा नाश झाला तेव्हा सगळ्या देवादिकांनी भोलेनाथाचा जय जयकार केला. नमः पार्वती पते हर 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 महादेव. भोलेनाथाचा जय जयकार सगळ्या देवादिकांनी केला. त्रिपुरासुर दैत्य मारले. या 3 दैत्यांना मारत असताना भगवान भोलेनाथांना फार फार कष्ट पडले. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की भोलेनाथ जेव्हा दमले, हजारो वर्षे ही युद्ध चाललं होतं आणि तेव्हा त्या युद्धाने थकलेल्या भगवान शिवशंकरांनी ज्या पर्वतावर विश्रांतीचं स्थान निवडलं ते भीमाशंकर आहे. भगवान शंकराच्या अंगातून ज्या घामाच्या धारा निघाल्या, जो घाम निघाला, भगवान शिवशंकराच्या अंगातला तो जो घाम होता तीच आपली भीमरथी नदी आहे, भीमा नदी आहे, जिचा उगम भीमाशंकरून होतोय आणि ती आपल्या पंढरपुरातून वाहत जाते आहे. तिला भीमा नदी आपण असं म्हणतो. हा भगवान शिवशंकराच्या अंगातला घाम आहे. त्या त्रिपुरासुर नावाच्या दैत्यांना त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी मारलं. इंद्र भगवान परमात्म्याला एके दिवशी अपमानित करतो. भोलेनाथांनी इंद्राला भेट देण्याकरता ठरवलं आणि एक रूप धारण करून भोलेनाथ असताना इंद्र त्यांच्याकडे आला आणि भोलेनाथाला अपमानित केलं. इंद्राला भोलेनाथाची ही लीला कळाली नाही. भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी त्याच्यावर क्रोधित झाले, रागावले. प्रचंड संतापलेल्या भोलेनाथाकडून रागावलेल्या अवस्थेत डोळ्यातून जे पाणी पडलं त्याच्यापासून एक मुलगा तयार झाला. ते पाणी समुद्रात पडलं, त्याच्यातून तो मुलगा तयार झाला आणि त्याचं नाव आहे जालंधर. जालंधर हा महापराक्रमी निघाला, पण तो दैत्यराज झाला. शुक्राचार्यांकडून त्याला दैत्यांचा गुरु बनवण्यात आलं. लहानपणापासून अत्यंत तेजस्वी आणि तपश्चर्येने युक्त असलेला हा जालंधर लग्नाच्या वयात आल्यानंतर कालनेमीची राक्षसाची मुलगी वृंदा, जिच्याशी त्याचा विवाह करून देण्यात आला आणि या वृंदेशी जालंधराचा विवाह संपन्न झाला. या जालंधराने स्वर्गात आक्रमण केली. संपूर्ण त्रैलोक्यात त्याने आपला हाहाकार उडवला, देवादिकांना त्रस्त करून सोडलं. आणि अशा या जालंधराने दैत्यगुरु शुक्राचार्यांना विचारलं, राहूला कुणी नाश केला, राहूचा विनाश कुणी केला? त्यांनी सांगितलं, समुद्र मंथनातून अनेक रत्न निघाली होती आणि त्याच्यातून जेव्हा अमृत निघालं ते अमृत पिण्याकरता सगळ्या देवादिकांनी रांग बसवली होती. देवाचं रूप धारण करून राहू तिथं आला आणि हे जेव्हा भगवान विष्णूला कळालं तेव्हा त्यांनी त्या राहूचा शिरच्छेद केला, राहूला मारलं. रागावलेल्या जालंधराने संपूर्ण देवादिकांसोबत युद्ध करण्याचं ठरवलं आणि आपल्या तपश्चर्याच्या जोरावर देवादिकांना त्रस्त करून सोडलं. भगवान विष्णू त्याच्यासोबत युद्ध करण्याकरता आले, पण परमात्मा विष्णूच्याही युद्धाने जालंधराला काहीच होत नाही लक्षात आलं. भगवान विष्णूने जालंधराला सांगितलं, का रे तुझी काय अपेक्षा, काय तुला जे मागशील ते देतो. त्या जालंधराने सांगितलं, मी समुद्राकडून जन्माला आलो, माझी बहीण लक्ष्मी आहे, आपल्या दोघांना विनंती आहे की आपण दोघे माझ्याकडे वास्तव्याला या. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता जालंधराकडे वास्तव्याला आले आणि देवादिक जालंधराच्या अधीन झाले. जालंधराच्या पारतंत्र्यात देवादिक गेले आणि आता मात्र त्याने अत्यंत मोठा अधर्म करायला सुरुवात केली. उन्मत्त झालेला जालंधर त्रस्त करू लागला आणि परिणामी सगळ्या देवादिकांना प्रश्न पडला, या जालंधराला मारायचं तर मारायचं कसं? आणि म्हणून
हा मायावी आहे. अनेक रूप तो बदलतो आणि त्याची सगळ्यात मोठी ताकद जाणून घ्यायची होती. तेव्हा त्यांना कळालं की वृंदा नावाची पतिव्रत स्त्री आहे, जी याची पत्नी आहे आणि तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर हा जालंधर या ठिकाणी सगळ्या देवादिकांना त्रस्त करतोय, सगळ्यांना हरवतोय. त्यांच्या लक्षात आलं. काय करावं? नारदांनी युक्ती केली. एके दिवशी नारदांनी त्या ठिकाणी जालंधराची भेट घेतली आणि सांगितलं, महाराज, आपण सगळ्या देवादिकांना हरवता, स्वर्गावर आक्रमण करता. जरी दैत्य त्या ठिकाणी मेले तरी दैत्यगुरु शुक्राचार्य त्यांच्याकडच्या विद्येने सगळ्या दैत्यांना पुन्हा जिवंत करायचे. सगळ्या देवादिकांकडे द्रोणागिरी नावाचा पर्वत होता. देव जर मरण पावले तर देवादिक त्या द्रोणागिरी पर्वतातल्या औषधाने देवांना जिवंत करायचे. जालंधराच्या लक्षात आलं आणि त्या जालंधराने द्रोणागिरी पर्वत हा समुद्रात बुडून टाकला. नारदांनी येऊन सांगितलं जालंधराला, सगळ्या पृथ्वीवर तुमचं राज्य आहे, अनेक रत्न आहेत तुमच्याकडे, पण एक महत्वाचं रत्न नाहीये तुमच्याकडे. जालंधर म्हटलं, असं कोणतं रत्न आहे का जे माझ्याकडे नाही? आता ते नारदच होते कळीचे. नारदांनी सांगितलं, कैलासावर भगवान शंकर राहतात, त्यांच्याकडे पार्वती नावाचं एक सुंदर रत्न आहे आणि ते तुमच्या राज्यात शोभून दिसण्यासारखं आहे. मला निरोप तुम्हाला द्यायचा होता म्हणून दिला, बाकी तुमचं तुम्ही बघा. त्रैलोक्याला लाजविल असं जिचं सौंदर्य आहे आणि ते रत्न तुमच्याकडे असावं. नारदांनी असा निरोप दिला आणि त्या जालंधराच्या मनात पार्वतीच्या सौंदर्याबद्दल आसक्ती तयार झाली. आणि हा जालंधर त्याने त्याच्या एका दूताला सांगितलं, जा शंकराला निरोप द्या का तुमच्याकडे असलेलं पार्वती नावाचं जे रत्न आहे ते रत्न मला द्या. हा दूत गेला आणि भगवान शंकरांना निरोप दिला का आमच्या महाराजांनी जालंधरांनी सांगितलं पार्वती नावाचं रत्न मला द्या. भोलानाथांनी डोळे उघडले आणि त्याचा गळा धरला, त्रस्त झाला, शरणागती केली आणि जालंधराकडून अत्यंत मोठं पाप भगवान शंकरांनी करून घेतलं. आणि युद्धाकरता आता भोलेनाथ जालंधराच्या सोबत तयार आहेत. रणभूमीवर युद्ध सुरू झालंय. देव आणि दैत्यांचं घणाघाती युद्ध होणार आहे. एकीकडे देव आहेत, एकीकडे असुर आहेत. शुक्राचार्य त्या सभेत आहेत आणि युद्धाला प्रारंभ झाला. भगवान भोलेनाथ त्या जालंधरासोबत युद्ध करतात. आपल्याकडच्या शस्त्रास्त्राने भगवान शंकरावर तो प्रतिकार करतो. पण भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं की हा मायावी. भगवान शंकरांनी जर त्याच्यावर प्रहार केला तर तो अदृश्य व्हायचा आणि त्याचा हा मायावीपणा भगवान भोलेनाथाच्या लक्षात आला. बराच वेळ हे युद्ध चाललं आणि ज्या वेळेला त्या जालंधराला कळालं की भगवान भोलेनाथाची शक्ती माझ्यापेक्षा आगाध आहे, तेव्हा त्याने आपलं मायावी रूप धारण करून पार्वती मातेकडे गेलं. आणि पार्वतीकडे गेल्यानंतर पार्वती मातेने पाहिलं की हा दुष्ट जालंधर माझ्याकडे मायावी रूपाने आला. तेव्हा पार्वतीने भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि महाविष्णूला सांगितलं की प्रभो, आपल्याला माझं संरक्षण करायचं. हा दुष्ट जालंधर नावाचा राक्षस मायावी रूपाने मला हरण करण्याचा प्रयत्न करतो. याच्याकडे जी माया आहे ही ताकद त्याच्या पत्नीची आहे, वृंदा नावाच्या पत्नीची. आणि म्हणून आपण मायावी रूप धारण करून आपण सुद्धा त्याच्या पत्नीचं पातिव्रत्य भंग करा, तरच जालंधर मरण्याची शक्यता आहे, अन्यथा जालंधर कोणालाही मरणार नाही. भगवान विष्णूने त्या वृंदेला एक स्वप्न पाडलं आणि स्वप्नात तिला असं दिसलं की माझा पती जालंधर, त्याचं धड एकीकडे पडलंय आणि त्याचं मुंडकं एकीकडे पडलंय. जंगलातून रस्त्याने जात असताना तिने पाहिलं, काही ऋषीमुनी तिला मिळाली. त्यांनी सांगितलं, हे बघ, तुझा हा पती मरण पावलेला आहे. रडायला लागली. त्या ऋषीमुनींनी सांगितलं, काळजी करू नकोस, आम्ही त्याला जिवंत करतो. आणि त्या जालंधराचं मुंडकं जोडलं
तो जालंधर नसून स्वतः विष्णू परमात्म्याने केलेली ती माया होती. आणि अनेक दिवस त्या वृंदेसोबत भगवान विष्णूंचं राहणं झालं आणि तिचं पातिव्रत्य भंग झालं. आणि जेव्हा तिचं पातिव्रत्य भंग झालं तेव्हा इकडे याची मायावी जी शक्ती होती त्या जालंधराची ती पूर्णतः नष्ट झाली. आणि मग भगवान भोलेनाथांनी त्याच्या छातीवर प्रहार केला आणि आपल्या त्रिशूळाने त्याचं मुंडकं उडवलं. भोलेनाथ भगवान की जय. या जालंधराचा वध त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाकडून झाला अशी दिव्य महापुराणातली ही कथा. आणि तेव्हा ती वृंदा मात्र मोठ्याने आक्रोश करते, रडते आहे. जालंधराच्या जाण्यानंतर मात्र भगवान श्री विष्णू परमात्म्यालाही अत्यंत वाईट वाटलं. पतिव्रता स्त्री होती वृंदा, तिने पाहिलं माझा नवरा जळून खाक झालेला आहे आणि तिने आपल्या नवऱ्याच्याच चितेमध्ये स्वतःचा देह समर्पित केला. वृंदेने स्वतःला भस्म केलं. भगवान विष्णू परमात्मा त्या वृंदेच्या राखेजवळ जाऊन बसला. अत्यंत शोकाकुल झाला परमात्मा. आणि जेव्हा ही बातमी पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना सांगितलं तेव्हा भगवान विष्णूचा शोक त्या ठिकाणी दूर करण्याचं काम देवादिकांनी केलंय. तेव्हा त्या पतिव्रता असणाऱ्या वृंदेची जी राख होती त्याच्यातून 3 वृक्ष तयार झाले. पहिला वृक्ष आहे धात्री, दुसरा आहे मालती आणि तिसरा आहे तुळस. हे 3 प्रकारचे वृक्ष त्या वृंदेच्या राखेतून तयार झाले. तेव्हा भगवान विष्णूने त्या वृंदेच्या राखेतून तयार झालेली जी तुळस आहे त्या तुळशीचा एवढा मोठा सन्मान केला. स्वतः वैकुंठात ती तुळस घेऊन गेला भगवान. आणि म्हणून तेव्हापासून पतिव्रता असलेल्या वृंदेची तुळस हा वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा दागिना झाला. म्हणून वारकरी आपल्या गळ्यात काय घालतो? तुळस घालतो. ज्याने पांडुरंगाची उपासना स्वीकारली आहे, जो स्वतःला विठोबाचा भक्त म्हणतो, त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणं ही त्याच्यासाठी सगळ्यात मोठं लीन आहे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 हृदय कळवळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. भगवान विष्णूंनी दिलेला हा सन्मान आहे महाराज. महान असणाऱ्या पतिव्रता वृंदेची ती व्यवस्था भगवान विष्णूंनी करून ठेवली. आजही हिंदू धर्मात आपल्या अंगणापुढे जी तुळस आहे ते वृंदा मातेचं प्रतीक आहे. विष्णूने तिला दिलेला तो सन्मान आहे. ज्याच्या अंगणात
तुळशीचं वृंदावन नाही, ते अंगण नाही, ते अंगण नाही. जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन, जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन. नाही ते स्मशान गृह जाना, गृह जाना. जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन, जयाची ये द्वारी तुळसी वृंदावन. ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणार. ते घर नाही, ते स्मशान. म्हणून आपल्या घरात तुळस असावी, तुळशी वृंदावन असावं. फार महात्म्य महाराज त्याचं. पांडुरंगाने विष्णूने दिलेला तो तिचा सन्मान. जगातले सगळे जे वृक्ष आहेत ना, हे दिवसा ऑक्सिजन देतात, रात्री कार्बन डायऑक्साईड देतात. पण तुळस हा असा वृक्ष आहे का तो 24 तास आपल्याला ऑक्सिजन देतो. कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचीच कमी पडली. लोक कशाने मेले? ऑक्सिजन कमी पडला. समस्या कोणती असू द्या, उत्तरं सगळी आपल्या ग्रंथात आहेत. जेव्हा सगळा महाराष्ट्र रेड झोन मध्ये गेला तेव्हा काय करायचं होतं? घरातून बाहेर पडायचं नव्हतं. आपल्याला कोरोनात माहिती झालं की घरातून बाहेर पडायचं नाही. सगळं जग थांबवलं कोरोनाने. पण जग थांबल्यानंतर घरातच राहिल्यानंतर करायचं काय हे आपल्याला माहिती नव्हतं. आपल्या संतांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं होतं, काळ सारावा चिंतने. चिंतनात काळ सारा, कारण आता बाहेर जायचं नाही. आता चिंतनात घरात राहा. म्हणले महाराज नुसतं घरात राहून कसं व्हायचं? कोरोनाची भीती वाटते, एकांतवासी गंगा स्नानी. दिवसभरात 2-4 वेळेला बादलीत पाणी घ्या, तांब्या टाकायचा आणि म्हणायचं गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. पाण्याचा तांब्या जेव्हा अंगावर पडतो ना, तेव्हा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ती माळ त्याला सांगत असते, बी केअरफुल, काळजी घे, काळजी घे. गंगेचं स्नान करायला गंगेलाच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही जे आंघोळ करता त्यावेळेला जर तुम्ही गंगेचे मुनेचैव म्हणालात तर तेही तुमचं गंगा स्नानच आहे महाराज. म्हणले महाराज कोरोना पडला, घरातून बाहेर जाता येत नाही, तुम्ही म्हणता गंगेचं स्नान करा. एवढा वेळ काय करा? एकांतवासी गंगा स्नाने. म्हणले देवाच्या पूजेने देवपूजा करा. देवपूजेची जर आवड असली ना महाराज, कितीतरी तास जातात देवपूजेत, माणसाचं मन इतकं रमतं. बरोबर ना हरिओम बाबा? आवड पाहिजे. आमच्या आळंदीमध्ये हनुमान महाराज मते बाबा म्हणून राहतात, पालवे बाबा मते महाराज. असा मोठा ट्रक घेतलेला आहे. मागे सगळ्या गाडीत अशी त्यांची देवपूजा आहे. आणि ते देवपूजेला जर बसले ना 7 घंटे किंवा 8 तास कधी कधी देवपूजा करता करता जातात. त्यांना माहीत सुद्धा होत नाही. देवाच्या पूजेने नुसतं देवपूजेत महाराज मन रमणार नाही. कारण लगेच बातमी कळते अमक्या अमक्याला कोरोना झाला. काय करावं मग? महाराज म्हणले प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीला प्रदक्षिणा करा. सॅनिटायझरची गरज नाही, स्नान करा. आणि ऑक्सिजनमुळे लोक मरतात ना, तुळशीला प्रदक्षिणा करा. जर कधी कोरोना आला तर लक्षात ठेवा का ह्या महाराजांनी हे असं असं सांगितलं होतं. येऊ नये तो अजिबात आपली इच्छा नाही. इतका वाईट काळ परत भारत देशावर कधीच येऊ नये. कारण आपण काळ इतका वाईट बघून आलोय महाराज. झाडाची पानं गळून पडावीत अशी माणसं गळून पडलेली आहे.
फार वाईट पाहिलंय आपण. काहीचा मुलगा हॉस्पिटलला होता, आई वडिलांना माहिती नाही. मुलगा मेलेला आई बापाला माहिती नाही, नंतर ती आई बाप मेलेले मुलाला माहिती नाही. अशी कितीतरी वाईट अवस्था आपण सगळे बघून आलोय. समस्या जगात कोणतीही असू द्या, उत्तरं त्याची आपल्याकडे आहेत. म्हणून तुळस हा जो वृक्ष आहे तो आपल्या अंगणात असावा, कारण तो आपल्याला 24 तास ऑक्सिजन देतो. धन्य तुळशीचा महिमा महिमा, धन्य तुळशीचा महिमा महिमा, धन्य तुळशीचा महिमा महिमा, धन्य तुळशीचा महिमा महिमा, नाही अनेक उपमा, नाही अनेक उपमा, नाही अनेक उपमा, धन्य तुळशीचा महिमा महिमा, धन्य तुळशीचा महिमा महिमा, धन्य तुळशीचा महिमा. धन्य तुळशीचा महिमा. तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ. म्हणून शिव महापुराणानेच जे शिवोपासक आहेत त्यांनी रुद्राक्ष माळा धारण करा, जे विष्णू उपासक आहेत त्यांनी तुळशी माळा धारण करा. याच्यात भेद मानायचं काही कारण नाही. ही ज्याची त्याची उपासना आहे. पण तुम्ही ज्या देवाची उपासना करता त्याच्यासाठी हे सगळे नियम सांगितले गेले. आणि म्हणून तुळशीचा हा सन्मान केलाय भगवान विष्णूने. एक मुलगी म्हटली मी लग्न करेन पण मंगळसूत्र घालणार नाही, चालेल का हो? कारण मंगळसूत्र हा स्त्रीचा काय दागिना आहे. ज्याला वारकरी व्हायचंय त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हा त्याचा दागिना आहे. म्हणून धन्य तुळशीचा महिमा. महाराष्ट्राचा सम्राट राजा छत्रपती शिवराया जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटी करता गेले. तुकाराम महाराजांची ती सगळी अवस्था पाहिली. शिवरायांनी पाहिलं, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन मी ऐकलं आणि काल कीर्तन ऐकल्यापासून मला असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, हातातली तलवार खाली टाकावी आणि तुमच्यासारखं भजन करावं. छत्रपती शिवरायांनी मत मांडल्याबरोबर तुकोबराय त्यांना म्हणाले, महाराज तुमच्या हातात तलवार असावी हा तुमचा धर्म आहे आणि आमच्या हातात जपमाळ असावी हा आमचा धर्म आहे. शिवराय म्हणाले, महाराज मग आज मी तुमच्याकडे आलो, आपल्याला काही अपेक्षा असेल तर सांगा. आपण एवढे मोठे संत आहात, आपल्या संसारातली ही दुर्दशा मला पाहवत नाही, मी स्वराज्याचा मालक आहे, काही पाहिजे असेल तर मला सांगा. तेव्हा तुकोबांनी त्यांना सांगितलं, कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळसी तुळसी कंठी मिरवा तुळसी. व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत
एकादशी एकादशी व्रत करा एकादशी आणि कणेने बासाद कंठी मिरवा तुळसी तुळसी कंठी मिरवा तुळसी हो कंठी मिळवा तुळसी कंठी मिरवा तुळसी हो कंठी मिरवा तुळसी तुकोबांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं, महाराज आपण स्वराज्याचे राजे आहात. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन. मला तुमच्याकडून काही नको, उलट तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीची माळ धारण करा आणि एकादशीचं व्रत करा. म्हणून तुळस सामान्य नाही महाराज, साक्षात ती वृंदा नावाची पतिव्रता महान स्त्री आहे. आणि भगवान विष्णूंनी तिचा केलेला हा सन्मान आहे. पुढे त्या शंखचूडा नावाचा एक दैत्य मातलेला आहे. त्याचाही भगवान शिवशंकरांनी विनाश केलेला आहे. अनेक राक्षसांचा वध भगवान परमात्मा करतायत. या युद्धखंडामध्ये अनेक दैत्यांचा नायनाट भगवान भोलेनाथांनी केलेला अशी कथा येते. आणि म्हणून अशा सगळ्या दैत्यांना मारत मारत परमात्मा विहार करतायत. भोलेनाथाची ही अगम्य लीला चालू आहे. सगळ्या देवादिकांना अनेक संकटातून भोलेनाथ जेव्हा वाचवतात, तेव्हा सगळ्या देवादिकांनी भोलेनाथाला सांगितलं, प्रभू आपण आहात म्हणून आमचा दैत्यासोबत त्या ठिकाणी विजय प्राप्त होतो, अन्यथा आम्हाला हा विजय मिळाला नसता. आणि म्हणून सगळ्या देवादिकांनी भगवान भोलेनाथाची प्रार्थना केली आहे. आपणही त्या भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करूयात. सगळ्यांनी माझ्या मागे एकदा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. जपाच्या मुद्रेत बसा एकदा जर आपण असा असा छान. हा वा. ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. सगळ्यांनी डोळे बंद करा. कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर बसलेले आहेत. हातात त्रिशूळ आहे, गळ्यात सर्प आहे, डोक्यावर गंगा वाहते आहे, अंगाला भस्म लावलेला आहे. अशा अवस्थेत भगवान भोलेनाथाचं ध्यान करायचंय. बघा दोन्ही भोयाच्या मध्ये भगवान शिवशंकराची प्रतिमा येऊ द्या. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
शिवाय. ओम नमः शिवाय. हळूच डोळे उघडा. झाकले होते ना पण? काय वाटलं? काहीतरी बदल वाटला ना? डोळे बंद केल्यानंतर आपण जर अर्धा मिनिट 1 मिनिट जर ध्यान केलं, वाणी मन बुद्धी सगळं पवित्र होतं. तरी आपण आता हे दुपारी ध्यान केलंय, हे जर सकाळी स्नान केल्या जर बसलात ना, असं अख्खा दिवस फ्रेश जातो. अख्खा दिवस फ्रेश जातो. सगळी निगेटिव्हिटी निघून जाते डोक्यातली. म्हणून स्वतःला सतत पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर सकाळी 1 मिनिट सगळ्यांना विनंती, बसलं पाहिजे. लहान लहान मुलांनी तर नक्की बसलं पाहिजे. ज्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी आपलं माइंड कंट्रोल पाहिजे, मन थांबलेलं पाहिजे आणि मनाची स्थिरता करण्याकरता आपण 1 मिनिट स्तब्ध बसलं पाहिजे. आपल्याला विठोबा आवडतो, विठोबाचं ध्यान करा. आपल्याला कृष्ण आवडतो, कृष्णाचं ध्यान करा. भोलेनाथ आवडतो, भोलेनाथाचं ध्यान करा. आपल्याला गणपती आवडतो, गणपतीचं ध्यान करा. आपल्याला दत्त आवडतो, दत्ताचं ध्यान करा. आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण करणं, ध्यान करणं, सगळी जी नकारात्मक एनर्जी ती सगळी निघून जाते आणि दिवसभर माणूस प्रफुल्लित राहतो. हे आपल्या प्रसन्नतेची व्यवस्था आहे. म्हणून आपण ध्यान केलं पाहिजे आणि त्या देवाला सांगायचं आपण, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, दर्शन का दान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, भावना मेरे मन की भावुक होकर बोली, इस मन में वास करे भोले की छवि भोली, भक्तों समान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, जय हो. हे भोलेनाथ, मैं आपको कभी भूलूं नहीं. मेरे ऊपर इतनी कृपा रखना, जब मेरा अंत समय आएगा तो आपका दर्शन मुझे मेरे जीवन की और कोई अपेक्षा नहीं है.
आपको देखते देखते मैं इस जगत से जाऊं, यही मेरे जीवन का सद्भाग्य होगा, सौभाग्य होगा। हे प्रभु, बोले इतना ध्यान देना, जब अंत समय आए। प्रभु इतना ध्यान देना, जब अंत समय आए। बाघंबर हो तन पे, भस्मी हो रची अंग में। आना बोले बाबा, मैया को लेके संग में। प्रभु मुक्ति का दान देना, जब अंत समय आए। प्रभु इतना दान देना, जब अंत समय आए। जय हो। मरने का चित्त में ना भय, करता हूँ मैं तुमसे विनय। चरणामृत दे करके, कर देना मुझको अभय। भक्ति का दान देना, जब अंत समय आए। प्रभु इतना ध्यान देना, जब अंत समय आए। बोले इतना ध्यान देना, अंत समय आए। प्रभु इतना ध्यान देना, जब अंत समय आए। भोले इतना ध्यान देना, जब अंत समय आए। रात्री ज्यांचं कीर्तन ऐकणार आहात, रात्री ज्यांचं कीर्तन ऐकणार आहात, महाराष्ट्रातील नवोदित कीर्तनकार किशोर महाराज खाडे यांचं आपल्या शिवमहापुराण कथेत जोरदार स्वागत आहे। एरवी कीर्तनकाराची एंट्री कीर्तनातच असते, पण शिव महापुराणात झाली याचा अर्थ त्यांचं प्रेम आहे। भोले इतना ध्यान देना, जब अंत समय आए। हे भोलेनाथ, जेव्हा अंतकाळ माझा येईल त्यावेळेला आपण समोर असाल आणि मग माझं हे शरीर सुटावं
लक्षात घ्या, शरीर तर जाणारच, त्याच्या स्मरणात जर गेलं नाही तर पुन्हा 84 लक्ष योनी फिरायचं. पण जर त्या परमात्म्याचं चिंतन करत करत हे शरीर आणि हा श्वास जर गेला तर मोक्ष कैवल्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याला ही प्रार्थना आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. मेरा सावरा निकट हो, जब प्राण एक ताड़ी वासे हरि बोल. जब कंठ प्राण आयो, जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, कोई रोग ना सतायो. जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, रोग ना सतायो. उस वक्त जल्दी आना, आना उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूलना, राधे को भी साथ लाना, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जय हो हरि बोल. कसी हो छवि मन में ये बसी हो, पीतांबरी कसी हो छवि मन में ये हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले, होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. श्री क्षेत्र भगवानगडावर ज्यांचा अध्ययन झालेला आहे, महाराष्ट्रभर कीर्तनाच्या निमित्ताने ज्यांचा प्रवास होतोय, केकस जळगावचं भाग्य आहे. आमचे परमस्नेही मित्र परमपूजनीय केशव महाराज शास्त्रींची कथा या ठिकाणी कथेला आपल्या भेट या ठिकाणी झालेली आहे. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. केशव महाराज आले म्हणजे बाबाच आलेत. हा, आज कथेचं भाग्य इतकं चांगलं काय, 2-2 कीर्तनकार कथेला उपस्थित आहेत. आता रात्री कीर्तन ऐकायचंय, किशोर महाराज आले.
आत्ता आपल्याला माझं झाल्यावर ज्यांचं ऐकायचंय आमचे शास्त्री महाराज आले. आता दोन्ही कोण बसल्यामुळे मी आता आवर्त घेतो माझा. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. शेवटचा श्वास जाईल तेव्हा तेव्हा तुझ्या चिंतनात जावा. आणि म्हणून अशी अपेक्षा आपणही करूया. जालंधराची पत्नी पतिव्रता असणारी वृंदा माता, जिचा सन्मान भगवान विष्णू परमात्म्याने केला आणि तोच सन्मान आज संबंध वारकरी संप्रदाय आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीच्या रूपाने करतोय, आपल्या अंगणातल्या तुळशीच्या रूपाने करतो आहे. आणि अशा पद्धतीने शिवमहापुराणातलं हे युद्धखंड या ठिकाणी आपण त्याचं चिंतन करत आलोय. शतरुद्र संहितेला या ठिकाणी प्रारंभ होतोय. तो आपल्या कथेचा समारोप असेल. शतरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता या सगळ्यांचं एकत्रीकरण आणि त्याचं उरलेलं चिंतन आपण उर्वरित कथेत पाहणार आहोत. अतिशय सुंदर केकत जळगावचा हा उत्सव बहुसंख्येने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. आपल्या गावातील एक अतिशय तरुण होतकरू मुलगा, अगदी 22 वर्षाचा, काल रात्री ॲक्सिडेंट झाला. ज्ञानेश्वर किरुबा वाघमारे 22 वर्षाचा तरुण मुलगा, त्याच्या त्या अपघातामध्ये तो गतप्राण झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी तेही दुःख आपल्याला सगळ्यांना आहे. आणि म्हणून आज आपण थोडंसं भजनातलं नृत्य टाळलेलं आहे बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल आज कसं काय महाराज म्हणे ना तू उभा राहा म्हणून. आपण सगळेजण त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतो, म्हणून आजही त्यांच्या दुःखातही आपण सर्वजण सहभागी आहोत. सद्गुरू भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, भीमसिंह महाराज, गुरुवरी शास्त्री बाबा आदी महापुरुषांच्या आशीर्वादाने चाललेला आपला हा उत्सव. आणि या उत्सवाची आजची 6व्या दिवसाची ही शिव महापुराण कथा आज या ठिकाणी विराम घेईल. उद्या सद्गुरू भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीचं सकाळचं कीर्तन आहे, संध्याकाळचं कीर्तन आहे. सदाशिव भाऊ, उद्याचं काय ठरलं? कीर्तनानंतर मग ठरलंय का? हां, उद्या आपली कथा नसणार आहे. उद्या कथा नाही होणार आपली. कथेच्या जागेवर प्रवचन होणार आहे. आणि आपल्या कथेला परवा दिवशी आपल्या कथेची सांगता आहे. म्हणजे त्याचं कारण असं आहे का, मी अगोदर कीर्तन घेतले होते केशवबाबा, आणि आपल्या जळगावच्या सप्त्याचं निमंत्रण फार उशीर आलेलं आहे. त्यामुळे ऐन वेळेला ते कीर्तन काही कॅन्सल करता येईना. मग कार्यकर्त्यांनी सांगितलं एक दिवस आम्ही ॲडजस्ट करू, आपण कथेची सांगता 5 तारखेला करणार आहोत. आलेल्या श्रोत्यांनी फक्त एक लक्षात ठेवायचं की 5 तारखेला आपण सकाळी 10 ते 12 या वेळेत कथेची सांगता करणार आहोत. कारण संध्याकाळचं माझं कीर्तन जे आहे ते मुंबईत आहे बरं का, पालवी बाबा, गोरेगावला, बाबांच्याच पुण्यतिथीचं आहे. आणि म्हणून एवढ्या दूरचा प्रवास मला पुढचा करायचा असल्यामुळे आपण सकाळचं जे काही पारायण आणि गाथा भजन आहे ते उरलेल्या दुपारच्या वेळेत घेऊया. त्याच्या अगोदर आपल्या कथेची सांगता होईल. सर्व माता माऊल्यांनी, पुरुष मंडळींनी, जे शिव महापुराणाचे सगळे श्रोते रोजचे, त्यांनी ही सूचना नक्की लक्षात ठेवा. आपली कथेची सांगता ही परवा दिवशी आहे आणि ती सकाळच्या सत्रात आहे 10 ते 12 या वेळेत सर्व श्रोत्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यानंतर एक छोटंसं भजन घेऊयात, त्यानंतर आरती होईल आणि नंतर माझे परमश्री मित्र हरिभक्तीपरायण केशव महाराजांच्या गोड वाणीतून या ठिकाणी आपण चिंतन या ठिकाणी ऐकूयात. आणि नंतरच मग आपण जागा सोडायची आहे. फक्त मला लांब मालेगावला जायचं म्हणून मला जायचं आहे. मी अगोदरच महाराजांची परवानगी घेतो. तुम्ही मात्र कोणीही जागा सोडू नका. छोटं भजन.
भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, शंभुनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, बसा 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 तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, सोमनाथ तुम्हारी जय जय हो, सोमनाथ तुम्हारी जय हो, रामनाथ तुम्हारी जय जय हो, रामनाथ तुम्हारी जय जय हो, विश्वनाथ तुम्हारी जय जय